राज्यभरात सध्या अवकाळीनं धुमाकूळ घातलाय आणि त्याच संदर्भातली अपडेट जाणून घेतोय आपण। थेट जातोय सोलापुरात। सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय। सोलापूर दक्षिण तालुक्यातील वडजी या गावात जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं। घरातील साहित्याचंही प्रचंड नुकसान झालंय। तर वडजी ग्रामपंचायतीच्या कारभारामुळेच घरात पाणी शिरल्याचा आरोप इथल्या गावकऱ्यांनी केलेला आहे। तर सोलापूरसह वाशिम जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपून काढलं। काल तिथे दमदार पाऊस बरसलाय आणि काबाड कष्ट करून पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला होता। मात्र मुसळधार पाऊस झाला आणि शेतमाल अक्षरशः पावसाच्या पाण्यात वाहून गेला। मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। ही दृश्य आपण सामच्या स्क्रीनवरती सध्या पाहतोय। हृदयद्रावक अशी ही दृश्य आहेत, कारण वर्षभर अगदी काबाड कष्ट करून जी तूर या शेतकऱ्यानं पिकवली होती, मात्र तीच तूर आपल्या डोळ्यांसमोर तो वाहून जाताना पाहतोय आणि तिला थांबवण्यासाठी, गोळा करण्यासाठी मात्र त्याचे हे प्रयत्न आपण पाहतोय, मात्र करू तो काहीच शकत नाहीये। वाशिम नंतर थेट जातोय धुळ्यात। धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यालाही अवकाळीनं झोडपला। पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा अगदी पूर्णतः भिजलेला आहे आणि त्यामुळे कांदा सडून गेलेला आहे। शेतकऱ्यांचे यामुळे मोठं नुकसान झालंय, तर नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। मी कांदे लावलेले आहेत शेतात आणि पाण्याने खूप नुकसान केली माझी। उपडलेल्या कांद्याची खूप भिजवण होते आणि बाकीचे कांदे घोड्या लावलेल्या, घोड्यांचे खूप नुकसान आहे। तरी मला नुकसान भरपाई हवी आहे। तरी कृषी सहाय्यक, तलाठी यांनी आणि तहसीलदार यांनी पंचनामे करावे हीच माझी अपेक्षा आहे। आणि जवळजवळ माझा 5 ते 5.5 लाखाचे नुकसान झालेले आहे। खर्च केलेला आहे 5-5.5 लाख रुपये। तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा धुळ्यासारखीच सध्या परिस्थिती दिसतेय। राहता, राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांसह सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे। दुपारच्या वेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला। अर्धा तास झालेल्या या पावसानं रस्ते अगदी जलमय झाल्याचं पाहायला मिळालं। तर जनजीवन सुद्धा यामुळे विस्कळीत झालंय आणि याचा थेट परिणाम शेती पिकांवर सुद्धा होतोय। तर उल्हासनगर, अंबरनाथमध्येही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। दुपारच्या सुमारास अचानक पाऊस झाला आणि त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। पावसानं रस्ते जलमय झाले होते, सोबत उष्णतेनं ग्रस्त नागरिकांना मात्र या पावसामुळे दिलासा मिळाला। अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा सुद्धा जाणवू लागलाय। दरम्यान फलटणच्या तरडगाव भागातही दुपारी जोरदार पाऊस झाला। वादळी वारे वाहिले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली। एका नारळाच्या झाडावरती वीज कोसळल्यानं झाडानं पेट घेतल्याचंही यावेळी पाहायला मिळालं। तरडगावच्या विराज गायकवाड यांच्या शेतातील ही घटना आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही।